अंतर्मुखी व्हा. खूप झाले बाहेर पाहणे, खूप झाले बेफाम धावणे. आता थोडा वेळ आत पाहणे जरुरी आहे. अंतर्मुख होणे जरुरी आहे. स्वतःच्या अस्तित्वाच्या मुळाशी जाणे जरुरी आहे. मी का जगतोय हे समजणे जरुरी आहे. मी कोण आहे हे समजणे जरुरी आहे. कारण का हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. काचे नाते तुमच्या अस्तित्वाच्या मुळाशी आहे. का या प्रश्नाचे उत्तर आधी मिळवणे जरुरी आहे. कारण काचे उत्तर मिळताच तुमच्या बाहेर पाहण्याला दिव्य दृष्टीच प्राप्त होईल. तुमच्या बेफाम धावण्याला लय प्राप्त होईल. तुमच्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल. तुम्ही का जगताय? तुम्ही इथे का आलात? तुम्ही जे करताय ते का करताय? काचे उत्तर जाणणे अत्यंत आवश्यक आहे. याच्यापेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीच नाही. परंतु आपण सर्वजण या काला बाजूला सारून स्वतःला अत्यंत व्यस्त करून घेतले आणि आपले जीवन संघर्ष बनवले, अत्यंत तणावाने भरलेले बनवले. परंतु जर आपला का स्पष्ट झाला तर निश्चितच आपण एका वेगळ्याच जगतात प्रवेश करू. बाह्य जगत तेच असेल, पण आपणास त्याची अनुभूती अत्यंत वेगळ्या प्रकारे होईल. या काचा अर्थ स्पष्ट होताच तुमच्या ॲक्शन्स बदलतील, कारण तुमचा दृष्टिकोनच बदलेल. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या करण्यात तुम्ही तुमचा वेळ, पैसा आणि शक्ती दवडता त्या तुम्ही करणार नाही. तसेच अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आजवर तुमच्या खिजगणितही नाहीत त्यांना तुम्ही आवडीने कराल किंवा प्रधानता द्याल. या काचा अर्थ स्पष्ट होताच तुमच्या कृतीला धार येईल. तुम्ही अधिक प्रभावी व्हाल. तुमच्या अनेक अंतर्बाह्य कृती या तुम्हाला पाठीमागे खेचत आहेत याचे तुम्हाला ज्ञान होईल. अंतर्कृती अर्थात विचार आणि बाह्य कृती अर्थात आचार किंवा ॲक्शन्स. तेव्हा या पाठीमागे खेचणाऱ्या अंतर्बाह्य कृती कोणत्या ह्याचे ज्ञान होताच त्यांना काढून टाकणे, त्यांना वजा करणे सोपे जाईल आणि त्यामुळे आपला जीवनपट अधिक अर्थपूर्ण, अधिक प्रभावीपणे लिहिला जाईल. आता हा प्रश्न पुढे येतो की हा का शोधावा कसा? कारण प्रत्येकाचा का वेगवेगळा आहे आणि तुमचा का तुम्हीच शोधू शकता. चला सुरुवात करू. एक कागद पेन घ्या आणि स्वतःला विचारा, का? मी का जगतोय? मी इथे का आलो? मी जे करतोय ते का करतोय? स्वतःला विचारण्यासोबत कागदावर लिहिणे सुरूच ठेवा. पहिल्या फेरीतील प्रश्न आणि उत्तरे लिहित चला. आता जी उत्तरे लिहिली तीच उत्तरे पुन्हा प्रश्न म्हणून लिहा आणि त्या उत्तरांनाच परत विचारा, का? मग दुसऱ्या फेरीतील उत्तरे येतील, परत त्यांना विचारा, का? अशा अनेक प्रश्न उत्तरांच्या फेऱ्या होऊ द्या, तोपर्यंत जोपर्यंत तुमचे समाधान होत नाही. लक्षात घ्या, हा शोध फक्त आज 10-15 मिनिटे लिहिल्याने पुरा होणार नाही. उद्या परत तो कागद हातात घ्यावा लागेल आणि काय लिहिले ते वाचावे लागेल आणि पुन्हा
हा काचा शोध कागदावर सुरू करावा लागेल. मग पुन्हा परवा, मग पुन्हा तेरवा. जेव्हा शांत असाल तेव्हा, जेव्हा आठवण येईल तेव्हा. एक दिवस अचानक हा शोध पूर्ण झालेला असेल आणि काचे गुपित तुमच्या समोर ढगातून सूर्य प्रकटावा तसे पुढे आलेले असेल आणि तीच तुमच्या अर्थपूर्ण जीवनाची खरी सुरुवात असेल.